आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अंबिका मॅम तुम्ही? हा, स्वानंदीलाच भेटायला आले। ओके, स्वानंदीच्या मेहंदीचाच कार्यक्रम सुरू आहे, प्लीज तुम्ही या ना, जॉईन व्हा। मॅम बसा ना प्लीज, मी तुमच्यासाठी पाणी आणि चहा घेऊन येते। ओके। यांचं काय चाललंय? एक गेली की दुसरी येते। मॅम तुम्ही जरा थंड घ्या ना, आणि आता कशाला बस। स्वानंदी तुझी मेहंदी झाली, आता आता फक्त नाव लिहायचं बाकी आहे। स्वानंदी काय झालं मॅडम? हे बघ स्वानंदी, अजूनही वेळ गेली नाहीये, तू प्लीज घाई नको करूस। तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर प्लीज। स्वानंदी तुझा गुन्हेगार अजून सापडला नाही आपल्याला। स्वानंदी, रमेश, अरविंद, मणी, सुजित या चौघांवरतीही माझा अजूनही डाऊट आहे, आणि तू त्यांच्यापैकीच कोणाशी तरी लग्न करतेस। पण मॅडम तुम्ही चौघांची DNA टेस्ट केली होती ना, रिझल्ट काय आलाय हे तुम्हाला चांगल्याने माहिती आहे, तरी तुम्ही त्यांचं नाव का घेताय? तीच तर खरी मेघ आहे, आणि तेच तुला सांगायला मी इकडे आले। स्वानंदी या चौघांपैकी कोणाचा तरी DNA रिपोर्ट चेंज झालाय असं मला वाटतंय। प्लीज घाई नको करू, माझ्यावरती विश्वास ठेव, ऐक माझं, हे थांबव आता। स्वानंदी प्लीज विचार कर ना जरा, सरपोतदार साहेबांनी त्यांच्या मुलाला का सोडवलं असतं? मणीने इतकं तुला कन्व्हिन्स का केलं असेल? स्वानंदी थोडा विचार कर ना। मॅडम प्लीज प्लीज तुम्ही हा विषय इथंच थांबवा प्लीज, आणि मणी सरांचं नाव तर घेऊच नका, त्यांनी ABIचा नवस पूर्ण केलाय, माझा विश्वास आहे त्यांच्यावर, ते असलं काही करणार नाही। स्वानंदी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। मी कसं समजावू तुला? मग नकाच समजू, खरंच नका समजू, कारण त्याचा आता काहीच फायदा नाहीये। मी निर्णय घेतलाय आणि हे लग्न होणार आहे, त्यामुळे तुम्ही ना आता तुम्हीच हा विषय बंद करा प्लीज। स्वानंदी मॅम